ब्रश कुठे आहे यार? वा वा मनोहर, तुझ्या हातात जादू अरे. मामा काय रे मामा, काय आलं? तिकडे काय बघतं? चित्र बघ, कलाकृती बघ, त्याच्यातनं येणार स्ट्रोक बघ, दिसतं की नाही? अरे ही कलाकृती, इतर काही कृती आहे. अरे काळ्या रंगाचा समुद्र. अरे काळो रंग ह्या प्रदूषणाचा प्रतिका, आणि विशेष म्हणजे समुद्र हो समाजाचा प्रतिका. बघ दिसतं की नाही? तुझे चित्र बघून तर काळ्या पाण्याची शिक्षा हटते. काय काय? अरे वा, छान आहे. मग मस्त. चल जातो मी. जा बाबा जा. एक मिनिट. अरे हा माझा ब्रश आहे? तुझं ब्रश? हा तू माझा ब्रश वापरलास? नाही नाही मन्या, हो ब्रश नाही रे, ह्या शस्त्र. ह्या कलाकृतीतून समाजाचा विदारक सत्य जगापुढे मांडणारा ह्या धारधार शस्त्र. गप रे मामा. काय दाढी कलर करत? माका नाहीचा, माझी कशी करशील? माझा ब्रश वापरलास, खराब केलास तिला. काळ प्रतीक म्हणे. पोरगो रसिक मामाचो अरसिक भाचो. गुरु मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. काय रे म्हणे, काय करत? तुला काय करायचंय? आणि तुला माझाच ब्रश मिळाला होता वापरायला. अरे सॉरी सॉरी, चुकून झालं रे, चुकून झाला. परवा काय झालं माहिती? कलर पॅलेट मी धुतलंय, म्हटलं फुसाचा कशा, म्हणून तुझा टी शर्ट घेतलेला आहे. वा ठीक आहे, उद्या जीन्स पॅन्ट घेते. हा मामा, अरे मी काय करू तुझं? काही एक करू नको बाबा माझं. आवश्यक खवरा ह्या वरती तोंड करून कोणाकडे बघता? हे बघ, माझा काही एक करू नको. तू काय करतस तर फक्त मला सांग. मी ना अत्यंत महत्वाचं काम करतोय, सो प्लीज मला आता डिस्टर्ब करू नको. सांग. अरे पण काय करतस तर सांग तरी. कसं असलं तरी तुझं लाडको मामा आहे मी. ते मी सोनमसाठी प्रेमपत्र लिहितोय. शिरा घाल तुझ्या तोंडावर. अरे डेटिंगच्या जमान्यात तू प्रेमपत्र कसं लिहितं? तुला नाही कळणार रे, सोनम ना ओल्ड स्कूल आहे. हो म्हणजे जुन्या शाळेतला काय? शिक्षण काय जुनी 7वी की जुनी 11वी? तसं नाही रे, पण तिला अशाच गोष्टी आवडतात. कपाळ आजकालची तुम्ही पोर नाही. बघ मी जेव्हा तुझ्या वयाचं होतंय ना, तेव्हा मुलींना मी आंबराईत घेऊन जायचो आणि तिला विचारायचो, तुला आंबा दाखवू? ती हो म्हणाली ना की गचकन असा जवळ घ्यायचो. मामा, याला चाळे म्हणतात. खरं प्रेम असं नसतं रे. खरं प्रेम म्हणजे जणू थंड हवेचा शहारा आणणारी झुळूक असते. औशी कावर हे बघ, काटो इलो अंगावर. हो खरं प्रेम म्हणजे गारवा असतो. गारवा कानात गुंजणारा मारवा असतो. ते असं छचोर नसतं रे. औशी तो भाऊ तुझ्या. अरे प्रेमा घुसाच्या फडात घेऊन जा, मग कळत खरा प्रेम म्हणजे काय असतात. मामा, काही काय बोलतोयस? बरं ठीक आहे, काय लिहिलंस तर वाचून तर दाखव ना. मामा, तुला काय करायचंय? तू जाऊन तुझं पेंटिंग करत बस ना. अरे प्रेमपत्र दाखव. कसलो लाजतस? लहानपणी तुझा बोचा धुतलाय मी. दाखवतो. काय बोचा? मामा, प्रेमपत्र. हा दाखव. ऐक. हा. प्रियतमा सोनम, जेव्हा पहिल्यांदा मी तुला चोरट्या नयन कटाशांनी न्याहाळले होते, तेव्हा माझ्या मनाच्या अंतरंगात फुलपाखरांचे गुंजन सुरू झाले होते. जेव्हा जेव्हा मी तुला बघतो, माझ्या रंध्रातून तुझ्या प्रेमाचा सुगंध वाहू लागतो. म्हणजे थोडक्यात काय, त्या बघितल्यानंतर तू असं गरम होतस. नाही मामा. मामा नाही रे, तू तिका बघून असं तापतस ना. नाही, असं काही नाही. काही बोलतोयस तू. अरे अर्थ तोच होता ना. आणि काय रे, तू माझं भाचो ना.
माझं भाचो असताना मुळमुळीत पत्र काय लिहितस तू? मी स्वतःहून नाही लिहिलं हे पत्र. मी ह्यासाठी लायब्ररी लावली आहे. त्यात मॅडमनी पुस्तक दिलं प्रेमपत्र कसं लिहायचं म्हणून. शिरा घाल तुझ्या तोंडावर. अरे अशी पुस्तकं वाचून प्रेम करता येत नाही, त्याच्यासाठी असं मैदानात उतरावं लागतं. पण मामा. अरे पण मामा नाही, जाऊ दे हे सोड. अरे मी सांगतो ना तुला, मामा. मी सांगतो तसं लिह. घे ग तुझं टपोर डोळ जसं कोल्याचं जाळ. अरे पण मामा हे तर गाणं आहे ना. अरे ह्या जरी तुका चिल्लर वाटत असला ना तरी पुढे पुढे जा मी सांगते ना तर खणखणीत वाजणारा नाणा लक्षात ठेव. लिह. पण मामा हा ह्याने काम होईल ना? अरे होईल ना, म्हणजे काम नाही झालं तर मिशी काढून टाकेन. अरे पण तुला ऑलरेडी मिशी नाहीये. होय काय? मग ठीक आहे, पाणी मारीन, ती वाढवीन आणि परत काढेन. मीच पाणी पिऊन येतो. हा जा. मानव इथेच राहतो का? हो हो हो, मी मानवचा मामा. मी निशा. मी पुस्तक आपल्या दारी अर्थात वाचाल तर वाचाल ही घरपोच लायब्ररी सेवा चालवते. या ना, म्हणजे या ना. वाह चाल. काय म्हणाला? म्हणजे तुमची चाल सुद्धा वाह हो. इश्श. अरे मॅडम तुम्ही, मी ओळख करून देतो. आमची ओळख झाली. अरे मानव, तू सांगितलं नाही तुझे मामा रसिक आहेत ते? नाही रसिक नाही, मनोहर. या ना मॅडम, बसा ना. हो पण तुम्हाला कलेची जाण आहे. हो त्यांचं काय. नाही काय, मी पेंटर आहे ना, त्यामुळे मला नजरेतूनच दिसतं. इश्श. तुमचं लाजणं म्हणजे ना, तुमच्या गालावरून कोणीतरी गुलाबी रंगाचा असा ब्रश ओढल्यासारखं वाटतं. मॅडम सांगू, तुमची जागा इथे नाहीच आहे. तुम्ही ना हैदोस पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असायला हव्या. काय? हा, म्हणजे तुम्ही कुठल्याही पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गेलात ना तर तुम्ही हैदोस घालालो मार्केटमध्ये मॅडम. तुमचं ना आपलं काहीतरीच. हो पण मला वाचन ही कला जिवंत ठेवायची आहे. क्या बात है. त्यासाठीच मी एवढे प्रयत्न करते. वाह. वाचनाने कसा माणूस समृद्ध होतो. हा. आता तुमच्या मानवचंच घ्या. ह्याला प्रेमपत्र कसं लिहावं हे कळत नव्हतं. का? कारण वाचन नाही. बरोबर. म्हणून मी ह्याला प्रेमपत्र लिहिण्याकरिता एक पुस्तक वाचायला दिलं. वा 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 मॅडम वा. मानव, झालं का रे तुझं प्रेमपत्र लिहून? हो म्हणजे पण असं झालंय मॅडम की- आता पण परंतु कशा लिहिलंस ना पत्र, हो. मग वाचून दाखव ना मॅडम ना. हो. प्रिय सोनम, तुझं टपोरं डोलं जसं कोल्यांचं जाळं आणि या जाळ्यात मला अडकावंसं वाटतंय. सोनम, तू आणि मी जणू चपटी आणि मीठ. मी बोंबील तू रावस, मी दही तू खरवस. दिसायला जरी आपलं रूप वेगळं असलं तरी मनाने मात्र आपण एकच आहोत. पेंटरच्या डब्यात जसं जसं सगळं कलर एकत्र होऊन एक न समजणारा कलर झालेला असतो, तसंच आपलं प्रेम एकरूप झालेलं आहे आणि ते लोकांना समजण्या पलीकडचं आहे. अरे मानव, काय ही भाषा तुझी? हा, प्रेमासारख्या सुंदर भावनेला तू ह्या अशा अशा थिल्लर शब्दात व्यक्त करतोयस. बरं झालं तुम्हीच बोललास. सोनाराने कान टोचलेले बरे असतात. मी सांगायला गेलो ना अजिबात ऐकत नाही, अंगावर येतो माझ्या. काय? मी म्हटलं मी सांगतो, मी मदत करतो, मी अनुभवी माणूस आहे, मी सांगतो ना कसं लिहायचं, ऐकतच नाही. पण शेवटी मामाचं मन आहे हो, म्हणून मी हा नको नको म्हणत असताना एक पत्र लिहिलंय. तुम्हाला वाचून दाखवू? हो, का नाही चालणार. लगेच वाचून दाखवतो. हा ऐका, हा ऐका. प्रिय निशू, हं? सोनम, सोनम, प्रिय सोनम,
जेव्हा पहिल्यांदा तुला चोरट्या नयन कटाक्षाने न्याहाळले होते तेव्हाच माझ्या मनीच्या अंतरंगात फुलपाखरांचे गुंजन सुरू झाले होते. जेव्हा जेव्हा मी तुला बघतो माझ्या रंध्रातून तुझ्या प्रेमाचा सुगंध वाहू लागतो. इश्श, अंगावर शहारे आले. म्हणजे मॅडम सुद्धा तापली बहुतेक. मामा, काय काय म्हणाला? माझ्या पुस्तकाला तुमच्या लायब्ररीमध्ये जागा द्या. म्हणजे मला तुमचा मेंबर करून घ्या ना. तुम्हाला तर मी लाईफ टाईम मेंबरशिप दिली आहे. प्यार है कि एक सजा है मेरे मासूम से दिल की इंतहा है. प्यार है कि एक सजा है मेरे मासूम से दिल की इंतहा है. बेखबर हम तेरे हुस्न के हवाले कर दे जिंदगी बंद करके आंखें. प्यार है ये कि एक सजा है. मन्या, मी आज डेटवर चाललोय. रात्री जेवायला येणार नाही बरं का. ठीक आहे. माहिती तू काय करतोस? मुलीला इम्प्रेस कसं करायचं याचा ऑनलाईन कोर्स घेतलाय. अरे पण मॅडमच ऑनलाईन नाही आली आहेत. म्हणजे निशा मॅडमच ना. तुला कसं माहीत? तुला कसं माहित काय? तुझी निशा मॅडमच माझ्याबरोबर डेटवर चालली आहे. आता कोण आलं? निशाच आली असणार बघ. काय चाललंय दोघांचं? हाय मान्या, कसा आहेस? मॅडम तुम्ही इथे? अरे हो, मामाने तुझा प्रॉब्लेम सांगितला. मग म्हटलं ऑनलाईन शिकवण्यापेक्षा तुला भेटूनच शिकूया. मॅडम मला माझी फीस परत द्या. का? मॅडम मला वाटलं तुम्ही सेक्शुअल असाल, पण तुम्हाला माझा मामा आवडला. हा सगळा प्रवास कसा झाला? कवितेमुळे. मामा तुला कविता येते? मला कविता येत नाही, पण कवितेचं कौतुक नक्कीच करता येतं. हो ना, मी रचलेल्या कविता मनू फोनवर तासन तास ऐकायचा. थांब तुला ऐकवते, ऐक. त्याचा आला मेसेज, तो म्हणाला जेवलीस का. वाह वाह वाह. त्याचा आला मेसेज, तो म्हणाला जेवलीस का. मी म्हणाले उपवास आहे माझा, तो म्हणाला खिचडी खाल्लीस का. क्या बात है, क्या बात. वाह. कशी वाटली? ही कविता आहे? ही कविता आहे? अरे हीच कविता आहे. ओ, मी निशू आहे. हा, निशूची वास्तववादी कविता आहे. लवकरच निशूचं कवितांचं पुस्तक पण येणार आहे, निशाचर या नावाने. हो, म्हणूनच सुचवलंय हे नाव. त्याच्या मते माझ्या कविता ऐकल्यावर लोकांची झोपच उडेल. काय 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 त्या पुस्तकांची मुखपृष्ठ पण मीच बनवणार आहे. समजून घे रे. मनूच्या हातची सुकट आणि भाकरी खाल्ल्यावर कोणती पोरगी मनूला नाही म्हणेल? मग त्याला फक्त सुकट आणि भाकरी चांगली बनवता येते म्हणून तुम्हाला माझा मामा आवडला? काय लॉजिक आहे? हेच तर तुला शिकवायचंय. प्रेम लॉजिकवर नाही, मॅजिकवर होतं. आणि मामाचं मॅजिक असेल तर प्रश्नच नाही. मामा काय करू रे मी तुझं? अजून काही करू नकोस, एक काम कर. हे घे, माझं आणि निशूचं रील शूट कर. चल निशू ये. एक सजा है मेरे मासूम से दिल की इंतहा है. प्यार है कि एक सजा है. मन्या, तू काय एक टीप देतोय? नाचता येईल नाही ना तरी मुलीबरोबर नाचायचा, नाही तर काय होता समोर मोबाईल घेऊन रेकॉर्ड करूचा लागता. हे काय म्हणतात माहिती आहे? या वाजला साधा तर दळीदार कित्याक बाधा. मामा मामा भाचे